राजू वजीर यांच्या प्रचाराला दमदार शुभारंभ, मतदारांचा प्रचंड उत्साह, विजयाची चर्चा रंगली। मिरज तालुक्यातील वड्डी गावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार जाकीर हुसेन उर्फ राजू वजीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच गावातील राजकीय वातावरण तापले असून त्यांच्या प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला। प्रचाराच्या प्रारंभी राजू वजीर यांनी वड्डी गावातील विविध मंदिरामध्ये जाऊन देवी देवतांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले। त्यानंतर भव्य मोटरसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या रॅलीला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। गावातील विविध भागात भेटीगाठी देत त्यांनी मतदारांशी संवाद साधला व आपले मतदान विकासासाठी द्या असे आवाहन केले। राजू वजीर यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून गावात त्यांच्या विजयाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी दिसून आलेला जनसागर आणि मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता निवडणुकीपूर्वीच विजयाची चाहूल लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे। वड्डी गावातील मनमिळावू, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून राजू वजीर यांची ओळख आहे। माजी उपसरपंच म्हणून त्यांनी केलेले काम आणि ग्रामपंचायतीचे अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने विकासाचा ठोस आराखडा त्यांनी मांडला आहे। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला। मतदारांचा वाढता विश्वास, प्रचारातील उत्साह आणि गावभर निर्माण झालेली सकारात्मक लाट पाहता राजू वजीर यांच्या विजयाची शक्यता अधिकच बळकट होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचसाठी आम्ही सगळे देवदर्शन करून या निवडणुकीसाठी प्रचारांचा शुभारंभ केलेला आहे। त्यासाठी सातपुते वस्ती इथं आम्ही दत्त महाराज मंदिराला भेट देऊन तसं वस्तीमध्ये आम्ही प्रचारासाठी आलो आहे। आम्हाला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे मतदारांचा आणि आज जी रॅली जी होती, असं रॅली बघून असं वाटतंय की आमचा विजय झालेला आहे आणि येणाऱ्या काळात वड्डी गावामध्ये एक हम पेंडिंग राहणार नाही। आमचा पहिला उद्देश असा आहे की हे नदीचं पाणी आहे, गेली 20-25 वर्ष मागचे जे नेते राजकारण करत होते त्यांच्या हातानं ते झालेलं नाही। आणि येणाऱ्या काळात मी ज्या वेळेला पदावर जाईन त्याला सर्वप्रथम ते काम असणार आहे की नदीचं पाणी दररोज 1 तास गावकऱ्यांना द्यायचं। हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि आमचे नेते समितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली ह्या गावाला कुठल्याही प्रकारचं फंड कमी पडू देणार नाही असं त्यांची गावी आहे। आणि या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त मी 2 शब्द बोलणार की येणाऱ्या काळात फक्त गावचा विकास होईल। धन्यवाद। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।